सगळ्या भारतामधल्या महिलांचं आणि संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं महिला आरक्षण विधेयक हे लोकसभेमध्ये नामंजूर झालेलं आहे। कारण काँग्रेस आणि यूपीए आघाडीने महिलांच्या बद्दल बोलत असताना पुतना मावशीसारखं वागणं केलेलं आहे। त्यांनी एका बाजूला ते म्हणतात की महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, पण प्रत्यक्षामध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या नावाने उलट अधिक पुरुष आणि महिला दोघांचंही स्थान निर्णय प्रक्रियेत वाढलं असतं। परंतु राहुल गांधी आणि यूपीए, मला तर असं वाटतं की कालच्या लोकसभेमध्ये सगळी जी व्यूहरचना करण्यात आली आहे त्याच्यामधून हे स्पष्ट झालं की त्यांचा विरोध हा महिला आरक्षणालाच होता। कारण याच्यापूर्वी पण मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या कंपूने टोळीने अनेक वेळेला हे विधेयक आम्ही जसा त्यांचा फोटो फाडला त्याच्यापेक्षाही वाईट म्हणजे लोकसभेमध्ये तुकडे करून सगळ्यांवरती भिरकावलेले होते। आणि असं होऊ नये या दृष्टीने नारी शक्ती वंदन विधेयकाच्या वेळेला एक मतानी हे विधेयक मंजूर होऊन सुद्धा सातत्याने खोटा प्रचार केला गेला की दक्षिणेकडच्या राज्यांची संख्या कमी होईल आणि त्यांच्यावर अन्याय होईल। आणि त्याचबरोबर जसं लोकसभा निवडणुकीच्याला खोटा प्रचार केलेला होता त्याप्रमाणे आतापर्यंत 30 वर्ष रखडलेलं विधेयक हे माननीय मोदी साहेब, एनडीए, भाजप, शिवसेना आणि सगळ्या घटक पक्षांच्या तर्फे मान्य करण्यात येणार होतं। परंतु यांनी केवळ महिलांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी म्हणून ते नामंजूर केलेलं आहे। महिलांची मतं घ्यायचा त्यांना कुठलाही अधिकार नाही आणि महिला खासदार काहीतरी बोलल्या की महिलांना आरक्षण नकोच आहे। मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या पुतना मावशीचं प्रेम जे काँग्रेसने दाखवलेले आम्ही निषेध करतो। आमचे नेते श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणाने या विधेयकाचं समर्थन केलेलं आहे आणि मला तर असं वाटतं की फ्लोअर मॅनेजमेंट करायला महाराष्ट्रामध्ये जसं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे बहुमत सिद्ध करू शकले तसं त्यांना जर का जबाबदारी दिल्लीत मदतीसाठी घेतलं असतं तर हे विधेयक नक्की मंजूर झालं असतं असं मला वाटतं। आणि म्हणून म्हणते की पुढच्या काळामध्ये हे विधेयक कशा प्रकारे चांगल्या प्रकारे महिलांना न्याय देईल याच्यासाठी माननीय मोदी साहेब, शिंदे साहेब, अमित शहा, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांची बांधिलकी आहे। आणि ते शिवसेना महिला आघाडीच्या भावना ज्या आहेत त्या प्रत्येक सर्वसामान्य महिलेच्या भावना आहेत। आणि म्हणून मी असं म्हणते की गॅस मिळत नाही, इंधन मिळत नाही तर या काँग्रेसला निवडणुकीमध्ये पूर्णपणे शून्य करा अशा प्रकारचं मी आवाहन करते। प्रश्न उपस्थित केला जातो की 2023 मध्ये तर महिलांना आरक्षण देणारं विधेयक हे मंजूर झालेलं होतं, मग वेगळ्या घटना दुरुस्ती करून काय वेगळा घाट घालण्याचा प्रयत्न आहे? नाही, एक असं असतं की आपण याच्यापूर्वीचा इतिहास पाहिला तर बऱ्याचशा वेळेला जनगणना होऊन परत पुनर्रचना व्हायला काळ जात असतो। त्याच्यामध्ये दिरंगाई होऊ नये हा त्याचा हेतू होता। आणि प्रत्येकाच्या अमितजी शहा यांनी जी मांडणी केली सभागृहामध्ये तर प्रत्येक राज्यामध्ये 5% तर 5% वाढ, काही ठिकाणी आधी 8% झाली होती तर आता 8% वाढ, म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात व्यवस्थित प्रत्येकाला स्थान मिळणार होतं। दक्षिणेकडच्या राज्यांचं सुद्धा त्यांना जागा वाढणार होत्या, कुठलीही जागा कमी होणार नव्हत्या। परंतु त्यांना काही पे निगाह आहे, काही पे निशाणा, तसं काहीतरी करून विरोध करायचा होता। म्हणून लोकसभेच्या वेळेला राज्यघटना हे बदलणार आहेत असा जसा खोटा प्रचार केला होता तसाच खोटा प्रचार करून त्यांनी लोकसभेच्या वेळेला जनतेकडून जे थोडीशी मतदानामध्ये कमी झालं होतं त्याचा गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे। इतकंच नव्हे तर सोनिया गांधी या नेत्या आहेत, महिला नेत्या, त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्या आहेत। त्यांचं राज्य असताना त्यांनी त्यांच्या काउन्सिलच्या त्या अध्यक्ष असायच्या तरी देखील त्यांनी कधीही लोकसभेमध्ये इच्छाशक्ती दाखवून ते कधीच विधेयक रेटलं नाही। आणि म्हणून काँग्रेससाठी जो मी शब्द वापरला पुतना मावशीचं प्रेम, तसं नाव महिलांचं पण विरोध त्यांना किती आसुरी आनंद झालाय ते त्याच्यावरून दिसत होतं। पण विरोधकांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही मागचा 2023 निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी का करू शकले नाही? नाही, अंमलबजावणी करू शकले नाही त्याचं महत्वाचं कारण असं आहे की त्यावेळेलाच तुम्ही मग त्यांना म्हणायला होतं की ताबडतोब तुम्ही लागू करा, परंतु पुनर्रचना केल्याशिवाय ते लागू करता येणार नाहीये अशा प्रकारचं त्यावेळेला वातावरण होतं। दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही सोनवणे जी विचारताय, प्रत्येक विरोधी पक्षाला मग ते काँग्रेस असेल किंवा कम्युनिस्ट असतील किंवा प्रत्येक घटकाशी चर्चा करून ते विधेयक मंजूर केलेलं होतं। असं नाहीये की मनाने आले आणि एक दिवशी अचानक विधेयक टाकलेलं आहे। मग त्यावेळेला त्यांनी तो विरोध करायला हवा होता, परंतु त्यांना असं वाटलं की 2024 पासून 2029 पर्यंत पुढे ढकलता येईल आणि खरंच सरकार आणेल की नाही 2029ला आरक्षण याच्याबद्दल प्रश्न विचारत होते।
मग आता 2029 पासून आरक्षण लागू होणार होतं तर त्याला विरोध करायचं कारणच नव्हतं. परंतु त्यांना पुढच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा राज्यांमधल्या यश मिळणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये काहीतरी करून मोदी सरकारचा आणि महिलांचा विश्वासघात करायचा एवढ्यासाठी म्हणून त्यांनी हे वर्तन केलेलं आहे. म्हणाला की काँग्रेसला असं वाटतं की सभागृहात महिला नाही जायला पाहिजे. काँग्रेसच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की याच काँग्रेसने देशाला पहिली पंतप्रधान आपण तंदूरकांड, कल्पनागिरी, सगळ्यांना सहानी, त्याचबरोबर अनेक ठिकाणच्या अत्याचारामध्ये काँग्रेसचे स्वतः आमदार खासदार सापडलेले आहेत. अशा वेळेला अशा पद्धतीने दावा करणं, तर मी आडनाव घेत नाहीये, पण कल्पना नावाची बाई होती नागपूरची, तिने डायरेक्टली काँग्रेसच्या संपूर्ण संसदीय पक्षावरती आरोप केला होता की तिच्याकडून अमुक एक अशी अपेक्षा ठेवतात. अशी ही अत्यंत बुरसटलेली काँग्रेस संस्कृती आहे. त्याच्यामधून काही महिला थोडक्यात तरल्या असतील, ज्यांचे वडील किंवा नवरा राजकारणात आहेत, अशाच 90% महिलांना त्यांनी स्थान दिलेलं आहे. सामान्य घरातल्या लोकांना स्थान शिवसेना, विरोधी पक्ष, भाजप यांनी दिलेलं आहे, परंतु यांनी कधी स्थान दिलेलं नाहीये. आणि दुसरा महत्वाचा भाग असा की आता त्यांनी केवळ कारण सांगितलेलं आहे की हे लगेच लावा सांगितलं, पण 2024च्या लोकसभा निवडणुका होऊन गेल्यावरती कसं लावा म्हणताय? म्हणजे कोल्ह्याला जेवायला बोलवायचं आणि त्याच्यात ताट ठेवायचं नाही, अशी यांची कोल्हे कुळी चाललेली आहे.